मित्र अजय शेंडे यांना विनंती केली की आपण स्कोरबोर्डचं काम करा प्लीज. स्कोररच्या माध्यमातून खरं तर मिलिंद शिंदे आणि त्याचबरोबर पुन्हा एकदा याच स्पर्धेला करूया सुरुवात. लेट्स प्ले गेम ऑन. शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट. पहिलं पॉवर प्लेचं षटक आणि पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळतील. पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये गोलंदाज राईटम ओव्हर द विकेट ना पाहायला मिळतील तुम्हाला जितेंद्र शेंडे. पंचांचा ग्रीन सिग्नल आपल्यापर्यंत पोहोचलाय आणि इकडे मास तुम्हाला स्टार्ट पाहायला मिळेल. खरं तर सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये झाली आहे दाखल. कवी शेंडेने त्यांच्या साथीने तुम्हाला पाहायला मिळतील रमेश लचके मॅन फ्रॉम कुराडपाडचा खेळाडू. आणि सध्या आपण पाहतोय एक गेम प्लॅनिंग कशा पद्धतीने असेल हे देखील पाहावं लागेल. पहिला चेंडू फेस करेल फलंदाज कवी शेंडे. यावेळेस आपण पाहतोय स्वीप फटका, भरपूर चांगला फटका तुम्हाला पाहायला मिळतोय स्क्वेअर लेग रिजन मध्ये. पहिल्या चेंडूवरती मिळतील 4 धावा. ठोकलाय कवी शेंडेने पहिलाच चौकार. फटकामध्ये तितक्याच धावा देखील मिळवून दिल्यात. आपण पाहिलं तर स्क्वेअर लेग रिजन मध्ये हा फटका भरपूर चांगला होता. सुरुवात तर भरपूर चांगली करत असताना आपण पाहिलं तर शिंगवे वॉरियर्स हा संघ सध्या फुल फॉर्म मध्ये दिसत तुम्हाला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा आपण पाहतोय समोरच्या दिशेला खेळण्याचा प्रयत्न होता परंतु डीप मध्ये चेंडू ढकललाय आणि तिकडे एकही धाव नाहीये. कदाचित तिथे सरळ कवी शेंडेने नाकार दिलाय या धाबेसाठी. कदाचित रिस्की धाव होती. त्यांना माहित होतं 6 ओव्हरची गेम आणि 6 ओव्हर मध्ये गेम प्लॅनिंग कशी करायची हे त्यांना चांगलंच ठाऊक आहे. यावेळेस आपण पुन्हा एकदा पाहतोय एक्स्ट्रा कव्हरच्या वरना फटका भरपूर चांगला आहे. 3 चेंडूंमध्ये 2 चौकार ठोकतोय फलंदाज कवी शेंडेच्या बॅट मधून. आणखीन एक स्ट्रोक चौकार. चला विनंती करेल ज्या रस्त्यावरती गाड्या त्यांना विनंती करेल आपण पार्किंग झोन मध्ये पार्क करा जेणेकरून कोणत्याही खेळाडूला त्रास होणार नाहीये. आणि तिकडे तुम्ही पार्क करू नका प्लीज. जिकडे पार्किंग झोन आहे तिकडे पार्क करा गाड्या प्लीज, एवढी विनंती करतोय. पुन्हा एकदा आपण पाहतोय शॉर्ट पिचचा बॉल बॅक टू बॅक. हा दुसरा चौकार येतोय. फलंदाज कवी शेंडे थांबायला नाव घेत नाहीये. आणखीन एक फटका चौकार. शिंगवे वॉरियर्स या टीमला हवी होती तशी सुरुवात करून देत असताना फलंदाज कवी शेंडे 5 बॉल 13 धावा त्याच्या नावावरती अजूनही पाहायला मिळतात. पुन्हा एकदा आपण पाहतो समोरच्या दिशेला खेळण्याचा प्रयत्न लॉंग ऑफला. तिकडे क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा पाहायला मिळतील. एका टप्प्यावरती चेंडू गादर केला जाईल तोपर्यंत एकच धावा आली आणि एका धाब्याच्या मदतीनं पंचांचा सिग्नल आमच्यापर्यंत पोहोचलाय. पॉवर प्लेचं पहिलं षटक झाले समाप्त आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली आहे बिनबाद 14 धावा दाफलकावरती. डीजे ठोक
पॉवर प्लेचं पहिलं षटक आणि पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं तर एकंदरीत 14 धावा दाफलकावरती ॲक्वायर्डला गेल्यात. अगदी दोन्ही एंडनी या ठिकाणी बॅटिंग करत असताना दोन्ही फलंदाज रमेश लचका आणि त्यांच्या साथीनं कवी शेंडे. क्या बात आहे. आज सकाळच्या सत्रामध्ये मी म्हणेन शिंगवे वॉरियर्स या संघाला जशी स्टार्टर जी होती ना तशी स्टार्टर ज्या दोन्ही खेळाडूंना मिळवून दिली आहे. पण तू शेवट कसा होईल देखील पाहावं लागेल, कारण दोन खेळाडू असे आहेत की या दोन खेळाडूंना जर 5 ओव्हर टिकून बसले तर कदाचित मी म्हणेन 60 ते 70 धावा उभारू शकतात हे दोन्ही खेळाडू. आणि सध्या आपण पाहिलं तर दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाज तयार बाला बस्मा अर्थातच ब्रदर स्पोर्ट लाईव्हचे ओनर आहेत आणि त्यांच्या माध्यमातून कशा पद्धतीने गोलंदाजी केली जाईल हे देखील पाहावं लागेल. बराच काळ आम्ही पाहिला होता बाला बस्माला त्याच्या खरं तर बॅटमधून नेहमीच मोठमोठे फटके पाहिलेत, परंतु आता गोलंदाजीसाठी सज्ज झालाय आणि धावा सध्या त्यांना वाचवायच्या आहेत. आणि सकाळच्या सत्रामध्ये मी म्हणेन सराई ब्रदर्स या टीमला एक अंगलटी हा निर्णय आलाय की काय हे देखील पाहावं लागेल, कारण जेव्हा टॉस जिंकला क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला असं वाटलं होतं जितेंद्र शेंडे 6 चेंडूंमध्ये 6 ते 7 धावा खर्च करू शकतो, परंतु खरं तर क्रिकेटमध्ये जर तरला महत्व नाहीये. आणि या मॅच मध्ये आपण पुन्हा एकदा पाहतोय बाला बस्मा लेफ्ट राऊंड द विकेटने गोलंदाजी केली जाईल. शॉर्ट पिचचा बॉल यावेळेस पुन्हा एकदम पाहतोय स्क्वेअर लेग रिजन मध्ये छत्र खाली आहे. एक टप्पा घेत सीमा पार 4 चौकार. फलंदाज रमेश लचकाच्या बॅट मधून हा येतो चौकार. आज मात्र रमेश लचका थांबायला नाव घेत नाहीये. त्याच्याही बॅट मधून चांगल्या धाबा आल्यात, परंतु या ठिकाणी आता कबीर शेंडेला साथ देणं तितकंच गरजेचं ठरेल. पुन्हा एकदा आपण पाहतो समोरच्या दिशेला खेळण्याचा प्रयत्न लॉंग ऑफला क्षेत्र खाली आहे. एक टप्पा घेत बॅक टू बॅक दुसरा चौकार येतोय. इथे बाला बस्मावरती आक्रमण केलं जात आहे. बॅक टू बॅक दुसरा चौकार. अजूनही या चेंडूवरती चौकार एक षटकार एक क्लिअर इथून होत नाहीये. तिकडे स्वयंसेवक असतील तर आमच्यापर्यंत निर्णय पोहोचवा प्लीज. यस, इथून पंचांचा सिग्नल आलाय. 4 धावा. चला या स्पर्धेचे स्वयंसेवक विनंती करेल आमचे लाडके व्हॉलंटियर आपण सीमा रेषेचा ताबा घ्या आणि ब्लॅक स्क्रीनच्या समोर एक छोटासा मुलगा आहे, थोडं साईड लावा सर. मॅच थांबवा 1 मिनिट. लॉंग ऑफला रमेश लचकानं फटका भरपूर चांगला खेळलाय, परंतु त्या फटकामध्ये 4 धाबा की 6 धाबा आहेत. यस, इथून चौकार आहे. बाक टू बाक 2 चौकार आलेत फलंदाज रमेश लचकाच्या बॅट मधून. एकंदरीत धावसंख्या दाफलकावरती तुम्हाला पाहायला मिळतील. खर तर बिनबाद 22 धाबा दाफलकावरती. पुन्हा एकदा दुसरं षटक. शॉर्ट पिचचा बॉल पुन्हा एकदा आपण पाहतोय फाईन क्षेत्रामध्ये सकाळच्या सत्रामध्ये मी म्हणेन बाला बस्मावरती आक्रमण केले जात आहेत. आणि दुसऱ्या दिवसामध्ये रमेश लचकाच्या नावावरती एक चौकार हॅट्रिक पाहायला मिळतीये. खरं तर इथून धावसंख्या दाफलकावरती पाहायला मिळेल. बॅक टू बॅक तिसरा चौकार येतोय. धावसंख्या उंच भरारी घेत असताना 26 लॉस ऑफ 0 विकेट. 26 धाबा दाफलकावरती. पहिलं पॉवर प्लेचं षटक होतं. पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये आपण पाहिलं जितेंद्र शेंडेवरती हल्ला चढवलात. खरं तर त्याने 14 धाबा दाफलकावरती खर्च केला होता, परंतु या षटकामध्ये आता इथून थोडंसं व्हेरिएशन पाहायला मिळाला. खरं तर 3 चेंडूवरती बाला बस्माला जबरी मार दिल्यानंतर लगेच चेंडू पहा थोडासा या ठिकाणी
गतीमध्ये परिवर्तन केलं आणि डॉट चेंडूची सांगता करत असताना पुन्हा एकदा आपण पाहतो आडवा पट्टा खेळण्याचा प्रयत्न लेग स्लिप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत परंतु या ठिकाणी कुठल्याही प्रकारची धाव येत नाहीये. खरं तर आपण पाहिलं तर 2 चेंडू हे निर्धाव टाकलेत आणि अशाच पद्धतीनं निर्धाव चेंडू टाकावे लागतील. गोलंदाज बाला बसमाला कमबॅक पहा तुम्ही. जरी 3 चेंडूवरती 3 चौकाराला तरी देखील एक चांगली गोलंदाजी केली आहे. पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला परंतु डीप मध्ये हा चेंडू कदाचित ढकलला गेला. बॅटच्या स्लॉट मध्ये चेंडू येत नाहीये. सॉरी इथून त्रिफाळा चित्त या ठिकाणी होत असताना फलंदाज रमेश लचका बॅक टू द पब्लिक. मंचावरती त्यांचं देखील सकाळच्या सत्रामध्ये करूया सहर्ष मनपूर्वक स्वागत. वॉइस ऑफ बदलापूर जेव्हा जेव्हा बदलापूरच्या क्रीडांगणावरती मॅचेस असतात, जेव्हा जेव्हा कल्याण विभागात मॅचेस असतात, जेव्हा जेव्हा तुम्ही कल्याण ग्रामीण मध्ये जाल किंवा कल्याण शहरामध्ये जाऊन एखादी ओपन टुर्नामेंटची स्पर्धा असेल तेव्हा तेव्हा आपण त्यांचा आवाज नेहमीच ऐकतो. प्रसादजी सबारे सरांचा त्यांचं आगमन होत असताना पुन्हा एकदा रिव्हर्स अटेंड करण्याचा प्रयत्न. भरपूर चांगला फटका तुम्हाला पाहायला मिळतो. थर्ड मॅन रिझन मध्ये चेंडू थांबणार नाहीये. जमीनला दन दन करत सीमा पार 4 चौकार. सतरा धाबींवरती खेळतोय फलंदाज कबीर शेंडा. इथून थांबायला नाव घेत नाही. चला मग मैदानाच्या आतमध्ये बॉलचा पुरवठा करा. या ठिकाणी आपण पाहिलं मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये विनायकजी गोऱ्या आणि स्क्वेअर पंच असतील भानुदास आणि तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळतील पहिल्या चेंडूवरती स्विचिटचा फटका आणि सक्सेसफुल ठरलाय. इकडे 6 चेंडू 17 धाब्यांवरती खेळत असताना कबीर शेंडे तुम्हाला पाहायला मिळतील. आज मात्र सकाळच्या सत्रामध्ये जणू काही सराई ब्रदर्स या टीम वरती तुटून पडलाय आणि 30 धाबा फलकावरती पाहायला मिळतात. पुन्हा एकदा आपण पाहतोय मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. पंचांकडे स्ट्रॉंग अपील आहे परंतु पंचाने अपील फेटाळली आणि कदाचित हा चेंडू स्टंपला मिस करणार होता. डॉट बॉलची सांगता करत असताना स्विंग अँड मिस डॉट बॉल. 30 धाबा फलकावरती जी धावसंख्या फलकावरती मेंटेन करायची आहे ना ती धावसंख्या या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. 30 धाबा फलकावरती. तिसरं षटक प्रगती पथावरती. पुन्हा एकदा आपण पाहतोय फर्स्ट स्लिप मधून
व्हॉट अ टायमिंग आहे आणि बॉल सरळ चाललाय थर्ड मॅन रिझन मध्ये जमीनला दन दन करत. आणखीन या ओव्हर मध्ये दुसरा चौकार टाकतोय फलंदाज कबीर शेंडे त्याच्या बॅट मधून दणदणी चौकार. वरती तुटून पडलाय. पुन्हा एकदा आपण पाहतो बॅटने खेळण्याचा प्रयत्न पंचांकडे स्ट्रॉंग अपील. उंगली उठी तो दुर्घटना घटी. फलंदाज बाद होईल. कबीर शेंडे बॅक टू द पवेलियन. खर तर मैदानाच्या आतमध्ये DRA चा वापर केलाय. कदाचित बॅटची एज आहे की मधल्या स्टंप वरती तो खेळत असताना तुम्हाला पाहायला मिळाला. कबीर शेंडेला चांगला स्टाऊक आहे. कॉन्फिडन्स देखील त्यांच्याकडे आहे. ऍक्शन रिप्ले आपण पाहतो या ठिकाणी पाहिलं तर संदेशने एक जोरदार स्ट्रॉंग अपील होती पंचांकडे आणि पंचांनी ते अपील उचलून धरली आहे. परंतु DRA चा वापर या ठिकाणी करत असताना एक महत्वाची विकेट आहे आणि त्यांना माहिती आहे. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहिलं तर क्लॅरिटी विथ क्वालिटी, दूध का दूध पाणी का पाणी. थर्ड अंपायरच्या भूमिकेमध्ये तुम्हाला पाहायला मिळतील. आमच्या सोबत जोडले गेले तर सन्माननीय आदरणीय सुनील दादा शेंडे यांच्या माध्यमातून निर्णय आमच्यापर्यंत पोहोचला. यस, इथून फलंदाज बाद असेल. एक मोठी विकेट मैदानाच्या बाहेर. DJ टोक एकदा आपण पाहिलं चेंडू थांबणार नाहीये. थर्ड मॅन रिझन मध्ये 2 टप्पा घेत सीमा पार 4 चौकार. वरती चौकार आलाय फलंदाज लकीच्या बॅट मधून. खरं तर या वर्षी लकी खूप टच मध्ये खेळाडू पाहायला मिळतोय. अगदी मी चर्चा केली कशेळ विभागात कांदनगाव आणि कांदनगावामध्ये जाऊन त्यांनी आपल्या नावाचा बोलबाला त्या क्रीडांगणावरती दाखवलाय. यावेळेस आपण पुन्हा एकदा पाहतोय समोरच्या आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न बरोबर स्टंप वरती इथे आढळलाय फलंदाज आणि पुन्हा एकदा DRA चा वापर करत असताना फलंदाज लकीला कॉन्फिडन्स आहे की नाही देखील पाहावं लागेल. परंतु या ठिकाणी पुन्हा एकदा DRA चा वापर केलाय. आणि या ठिकाणी 2 रिव्ह्यू घेण्यात आले होते. परंतु या ठिकाणी पहिला फेल आणि दुसरा सक्सेसफुल ठरला. त्यामुळे इथून यस इथून चेंडू उचली घेणारा होता आणि कदाचित इथे लकीची विकेट नसणार. इथे डॉट बॉलची सांगता करत असताना गोलंदाज संदेश पाहायला मिळाला. खर तर संदेशचा विचार केला ना
विकी भाऊ. तर खरं तर 6 चेंडूंमध्ये एक मोठी विकेट आली आहे. 12 धावा जरी खर्च केल्या असतील ना तरी देखील त्यांना ठाऊक होतं कवी शेंडेची विकेट ही महत्वाची होती. ती महत्वाची विकेट त्यांनी मैदानाच्या बाहेर आणली आहे. परंतु धावसंख्येला आता रोख लावलाय. कदाचित मी म्हणेन इथून धावसंख्या दाफलकावरती पाहायला मिळते 38 धावा दाफलकावरती. 2 गड्याच्या नुकसानात षटक क्रमांक इथून 3 समाप्त झालेत. चौथं षटक प्रगती पथावरती असताना गोलंदाज जितेंद्र शेंडे ज्याने पहिलं पॉवर प्लेचं षटक होतं आणि पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये बिनबाद 14 धावा दाफलकावरती त्याने खर्च केला होता. महत्वाचं षटक होतं परंतु एकही विकेट त्याच्या आत्तापर्यंत नावावरती नाही आहे. परंतु या षटकामध्ये एक कमालीची गोलंदाजी करावी लागेल आणि कदाचित इथं मी म्हणेन लिटिल स्टार दारुल टीमचा खेळाडू सध्या त्याच्याच विरोधात खेळत असताना विशाल शेंडे त्याचा छोटा बंधू आहे. परंतु आज ज्या पद्धतीनं घराची कुटुंबाची जबाबदारी नेहमीच चांगल्या पद्धतीने पार पाडत असतात ना परंतु आज एकमेकांच्या क्रिकेटच्या विरोधात खेळत असताना तुम्हाला पाहायला मिळतात. छोटा पाकेट बडा धमाका. विशाल शेंडे स्ट्राइक एंड वरती आहेत. आतापर्यंत एकही त्याने चेंडू फेस केलेला नाहीये परंतु मोठ्या बाबाच्या विरोधात कशा पद्धतीनं फलंदाजी करेल यावेळेस आपण पाहतो फाईन क्षेत्रामध्ये फुल टॉस बॉल आणि त्याला पाठवलंय सरळ एक टप्पा घेत सीमा पार 4. विशाल शेंडेच्या बॅट मधून आयत चौकार. आगमन होत असताना त्यांना विनंती केली आपण मुख्य व्यासपीठावरती यावं. आपलं देखील आदिवासी अंबरनाथ प्रीमियर लीग मध्ये सहर्ष मनपूर्वक स्वागत आहे. यावेळेस आपण पाहिलं एकदम लेझी क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळाला. अगदी क्रिकेटमध्ये म्हटलं जातं ना चांगल्या चेंडूवरती सन्मान आणि खराब चेंडूवरती त्याचा समाचार नेहमीच घेतले जातात आणि पहिला चेंडू थोडासा खराब होता फुल टॉस बॉल होता त्यावरती विशाल शेंडेने त्याचा पुरेपूर फायदा घेतला परंतु त्यांना ठाऊक आहे इथून विशाल शेंडेला की कदाचित आपल्याला लकीला देखील स्ट्राइक एंड वरती आणावा लागेल आणि ते स्ट्राइक रोटेट करत असताना एकच धावालेने एका धावेच्या मदतीने धावसंख्या 43. पुन्हा एकदा आपण पाहतो स्लोवर गतीचा बॉल स्विंग अँड मिस. इथे लकीला कदाचित पायामध्ये बेड्या टोकून ठेवलात गोलंदाज जितेंद्र शेंडेनं. क्या बात आहे. 3 चेंडूवरती फक्त 5 धावा खर्च करतोय. एकंदरीत 3 चेंडू अजून शिल्लक आहेत. पुन्हा एकदा वेगाने खेळण्याचा प्रयत्न होता परंतु यावेळेस आपण पाहतोय अगदी मिडल स्टंप वरती अडीगाने आढळलाय आणि इथून फलंदाज होईल बाद. लकी बॅक टू द पवेलियन. आपण पाहतोय आमच्या मुख्य व्यासपीठावरती दत्ताजी डोंगरे साहेबांचं आगमन होत असताना सकाळच्या सत्रामध्ये त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष मनपूर्वक स्वागत आहे. षटक क्रमांक 4 प्रगतीपथावरती असताना गोलंदाज जितेंद्र शेंडे कमालीची गोलंदाजी करतोय. आतापर्यंत 4 चेंडू फेकलेत. पहिल्या चेंडूवरती चौकार आला होता असं वाटलं होतं की धावसंख्या कुठेतरी मी म्हणेन एक वाऱ्याच्या वेगाने धावू शकते परंतु इथं धावसंख्येला रोख लावण्याचं काम केलंय. तब्बल 4 चेंडू फेकले. 4 चेंडूंमध्ये लकीची विकेट त्याने बाहेर आणली आहे. आता कुठेतरी मी म्हणेन एकंदरीत 10 चेंडू फेकलेत. पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये 6 चेंडू आणि या षटकामध्ये एकंदरीत आतापर्यंत चेंडूंची फेकी केली 4 आणि त्यामध्ये दाबा करते गेले 5 आणि लकीची विकेट देखील मैदानाच्या बाहेर आणली आहे. खरं तर धावसंख्येला जिथे रोख लागल्यानं संदेशनं गोलंदाजी केली. खरं तर कवी शेंडेचा विकेट जेव्हा मैदानाच्या बाहेर आला ना तिथून धावसंख्येला पूर्णपणे थांबवण्यात यश आलंय. यावेळेस लोवर फुलटॉसचा बॉल फटका भरपूर चांगला आहे आणि आशीर्वादच्या बॅट मधून इतका कॉन्फिडन्स होता तो इथून खेळपट्टीवरती देखील त्यांनी क्रॉस देखील केला नाहीये. त्यांना माहित होता फटका भरपूर चांगला आहे. बॉल सरळ सीमा पार षटकार.
च्या विरोधात एक षटकार जरूर आलाय, परंतु आता या ठिकाणी आशीर्वादची विकेट देखील महत्वाची असणाऱ्या, कारण असं वाटलंय की खरं तर शिंगवे वॉरियर्स आज संघ जणू काय पूर्णपणे फॉर्म मध्ये दिसतोय, त्यांची प्रॅक्टिस इथे बोलतीये. यावेळेस पुन्हा एकदा आपण पाहतोय समोरच्या दिशेला खेळण्याचा प्रयत्न, लॉंगॉनला क्षेत्ररक्षक तिकडे जरूरत, फील्ड भरपूर चांगली तुम्हाला पाहायला मिळाले, 2 धाबा आल्यात. चला पंचदन ताकीद प्लीज, टीम मीटिंग नकोय जास्त. 4 ओव्हरचा इथून झाला खेळ समाप्त आणि 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या धाफलकावरती जाऊन पोहोचली. शिंगवे वॉरियर्स या संघाची 3 बाद 51 अर्धशतक आता कदाचित शिंगवे वॉरियर्स या संघाने झळकावला. संपूर्ण टीमचा या ठिकाणी यश पाहायला मिळतं. अजूनही या ठिकाणी मी म्हणेन आणि या ठिकाणी आपण पाहिलं तर मानफाम कोपऱ्याच्या वाटचा खेळाडू अर्थातच लंकेश वारघडा यांच्या माध्यमातून एक युट्यूबला कमेंट येते, जर 3 चेंडूंवरती 3 विकेट या ठिकाणी मिळवत असाल बाला बसमा तर लंकेश वारगडा यांच्याकडनं तुम्हाला रोख रक्कम 500 रुपयाचं काश प्राइज दिलं जाईल. पुन्हा एकदा आपण पाहतो समोरच्या दिशेला खेळण्याचा प्रयत्न, छोटा पॅकेट बडा धमाका, विशाल शिंदेच्या बॅट मधून हा क्लासिकल स्ट्रोक ठोकलाय, षटकार. बस मला एकच सांगेन, जरी विशाल शेंडे हा हाईटनी छोटा असेल परंतु या ठिकाणी बॅट त्याची थांबायला नाव घेत नाहीये. त्याच्या बॅट मधून धावांचा पाऊस येतो आणि पुन्हा एकदा आपण पाहतोय या ठिकाणी क्लासिकल स्ट्रोक होता आणि अजून एक बॅक टू बॅक दुसरा षटकार येतोय. फलंदाज विशाल शेंडे ऑन फायर, सिक्सर. या ठिकाणी विशाल शेंडेला एकच सांगू इच्छितो, जे अत्यंत जवळचे मित्र प्रकाश लोते यांच्याकडनं 3 चेंडूवरती 3 षटकार जर तुम्ही लगावतात सकाळच्या सत्रामध्ये तर कदाचित इकडून तुम्हाला रोख रक्कम 500 रुपयाची दिली जाईल. प्रकाश लोते यांच्याकडनं 3 चेंडू मध्ये 3 षटकार आणि त्याचबरोबर अनिल शिंदे देखील यांच्याकडनं देखील या चेंडूवरती षटकारात 101 रुपयाचं पारितोषिक. या वेळेस आपण पाहतोय टायमिंग प्रॉपर नाहीये, मिस टायमिंग स्ट्रोक
मिड विकेट रिझनला शतरक्षक होता, परंतु त्यांना ही झेल कदाचित कव्हर करता आले नाही. लांबी कमी, उंची जास्त होती. कदाचित या मी म्हणेन चेंडूवरती षटकार आला असता तर 600 रुपयाचा रोख रक्कम मिळाला असता. आणि त्याचबरोबर आजच्या दिवशी या वेळेस आपण पाहतोय क्रिकेटचा क्लास या फटक्यामध्ये होता, परंतु त्या फटक्यासाठी कदाचित क्षेत्ररक्षक सजवला होता आणि स्क्वेअर लेग रिजन मध्ये टीपला जाईल देईल फलंदाज विशाल शेंडे फेल. विशाल शेंडेसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. 6 चेंडू 19 धावा त्याच्या बॅट मधून आल्या. जरी देखील तो हाईट फॅक्टरने थोडासा कमी असेल, परंतु नेहमीच क्रिकेटमध्ये उंचीला महत्त्व दिले जात नाही. या ठिकाणी त्याच्या बॅट मधून भरपूर चांगले फटके आल्यात आणि खरं तर एक क्लासिकल स्ट्रोक देखील होता. कव्हर पॉईंटच्या वरनं जो फटका होता ना, तो नेत्रदीप फटका होता. खरं तर त्या फटक्यासाठी खूप मेहनत करावी लागते आणि तो फटका खरं तर विशाल शेंडेच्या माध्यमातून पाहायला मिळाला. पुन्हा एकदा आपण पाहतोय 5व्या षटकामध्ये गोलंदाज बाला बसमा. पुन्हा एकदा आपण पाहतोय वेगाने बॉल टाकला, परंतु बॅट आणि चेंडूंचा संपर्क नाही. डॉट बॉलची सांगता करत असताना गोलंदाज बाला बसमा सुरुवातीला 2 चेंडूवरती 2 षटकारले, त्यानंतर 2 धावा, त्यानंतर एक महत्वाची विकेट आणि हा चेंडू डॉट आहे. शेवटचा चेंडू शिल्लक बॉलिंग ट्रॅक वरती बाला बसमा पुन्हा एकदा व्हेरिएशन केलाय. आपण पाहिलं तर पुन्हा एकदा स्विंग अँड मिस डॉट बॉल. बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव फेकले. धावसंख्या या ठिकाणी रोखवण्यामध्ये यश आला आणि धावसंख्या धावून पोहोचली. 5 षटकाच्या समाप्तीनंतर 4 गड्याच्या नुकसानात 65 धाबा फलकावरती. फलंदाज आशीर्वाद फेल. बॅक टू द पवेलियन. धावा लागेल. कदाचित 65 धावा फलकावरती या ओव्हर मध्ये जरी 10 ते 12 धावा आल्या तरी देखील एक चांगली धावसंख्या उभारू शकतो. शिंगवे वॉरियर्स हा संघ पंचांकडे पुन्हा एकदा स्ट्रॉंग अपील आहे, परंतु बॅटची लिडिंग एज यष्टीरक्षकाने कुठल्याही प्रकारची चूक न करता टीपला जाईल आणखीन एक फलंदाज बॅक टू बॅक फेल.
चिंगवे वॉरियर्स या टीमचे आणि कदाचित इथून हे षटक महत्वाचं आहे। या षटकामध्ये एक चांगली धावसंख्या उभारण्याचा प्रयत्न करतील। नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये झालाय दाखल ऋतिक आणि त्यांच्या साथीनं अनिकेत। यावेळेस पुन्हा एकदम पाहतो आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न मिड विकेट रिझन मध्ये एक धाव कंप्लीट केले। दुसऱ्या धावेचा प्रयत्न करतील पण तू चेंडू उचलणार फेकणार तोपर्यंत धाबी इथून 2 धावा कंप्लीट आहेत। थोडंच या ठिकाणी कदाचित बायच्या थ्रोच्या माध्यमातून इथून 4 धावा। गुड रनिंग बिटवीन द विकेट। धाबा कशाही येऊ द्या परंतु धाबा येणं हे महत्वाचं ठरेल। शिंगवे वॉरियर्स या टीम साठी 69 धावा फलकावरती पाहायला मिळतात। अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत। यावेळी शॉर्ट पिचचा बॉल प्रॉपर बॅट वरती टकाचा आवाज आलाय आणि सरळ बॉल पाठवलाय मिड विकेटच्या डोक्यावरनं सीमा पार षटकार। आणि ऋतिकच्या बॅट मधून क्लासिकल स्ट्रोक येतात। क्या बात है। जरी इकडे साबातेच एंट्री लेट झाली परंतु ग्रेट वाला टाइम लागत नाहीये। आणि या मॅच मध्ये आपण पाहिलं ऋतिकना एक दमदार फलंदाजी करत असताना या वेळेस आपण पाहिलं तर थोडीशी या ठिकाणी लाईट भरकटला गेलाय आणि कदाचित आता राम दरवडा यांच्या चेहऱ्यावरती थोडस डिप्रेशन पाहायला मिळतोय कारण एक षटकार लगावल्याच्या नंतर लगेचच थोडीशी राम खंडवी यांच्या खर तर थोडस या ठिकाणी पुन्हा एकदा आपण पाहतो समोरच्या दिशेला खेळण्याचा प्रयत्न लॉंग ऑनला शतरक्षक होता परंतु त्यांच्याकडनं थोडीशी मिस फिल्डिंग आणि बॉल सरळ सीमा पार 4 चौकार। ज्या पद्धतीनं ऋतिकने खेळ केलाय ज्या पद्धतीनं कवी शेंडेने खेळ केलाय आणि ज्या पद्धतीनं रमेश लचकानं खेळ केलाय असे 4 ते 5 खेळाडूंना भरपूर चांगली कामगिरी या मॅच मध्ये केली आहे। परंतु आता उर्वरित काम करावं लागेल। या मॅच मध्ये सराई ब्रदर्स टीमला जिंकायचं असेल तर मग इथून प्रत्येक चेंडूवरती आक्रमण करावं लागेल आणि या मॅच मध्ये काय घडेल काय बिघडेल या आपण ऐकूया पुन्हा एकदा। या मॅच मध्ये एक रंगतदार स्थितीमध्ये इथून आपण पाहिलं तर आदिवासी अंबरनाथ प्रीमियर लीग 2024 पर्व तिसऱ्या पर्वामध्ये एक नव्या उमेदाने नव्या जोशाने ही स्पर्धा पाहायला मिळते आणि या स्पर्धेमध्ये दुसऱ्या डावामध्ये काय होईल काय घडेल काय बिघडेल ऐकूया। वॉइस ऑफ बदलापूर अत्यंत आमचे जवळचे मित्र प्रसादजी सबारे सरांचा आवाज। थँक्यू सो मच।
वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरुदेव सर्व कार्यसु सर्वदा. गणपती बाप्पा समोर नतमस्तक होऊन आपण APL आदिवासी प्रीमियर लीग अंबरनाथ 2024 पर्व तिसरं, आज दिवस क्रमांक दुसरा आणि या दुसऱ्या दिवसाला करूया सुरुवात. पहिल्याच या ठिकाणी पण पहिल्या इनिंग मध्ये खूप चांगला खेळ पाहायला मिळाला आहे, तो म्हणजेच बॅटिंग करत असताना शिंगवे वॉरियर्स या टीम कडून पहिल्या सत्रामध्ये टोटल पाहिली तर 84 धावा जमा केल्या आणि 85 धावा संख्येचा टार्गेट उभा केलाय, तो म्हणजे सराई ब्रदर्स या टीम समोर. आता या ठिकाणी कडवं आव्हान असेल सेकंड इनिंग मध्ये, कारण की 6 षटकांमध्ये 85 धावा कुटायच्यात आणि त्याही कवी शेंडे यांच्या टीमच्या विरोधामध्ये. परंतु दुसऱ्या बाजूला खूप चांगले खेळाडू आहेत सराई ब्रदर्स मध्ये. विचार केला तर याही टीम मध्ये आपण पाहिलं तर तगडे खेळाडू आहेत. नक्कीच विचार केला तर जितेंद्र शेंडे असतील, त्यानंतर बाळा बसमा असतील, जितेंद्र उगडा, राम खंडवी, त्यानंतर आपण पाहिलं तर विनोद बांगरे, वैभव आवाटे असे चांगले खेळाडू मात्र याही टीम मध्ये आहेत. म्हणजेच या मॅचला आता मजा येणार आहे, कारण की 85चा टार्गेट इथे चेस करायचा आहे आणि तेही 6 षटकात. शेवटपर्यंत या ठिकाणी नक्कीच मी तर म्हणेन जितेंद्र शेंडे आणि बाळा बसमा या दोन खेळाडूंपैकी एकाला तरी शेवटपर्यंत थांबावं लागेल. मात्र आजच्या दिवसातील मी तर म्हणेन पहिल्याच मॅच मध्ये उच्चांक, कालच्याही दिवसात 80+ धावा झाल्या नाही, परंतु आज दिवस क्रमांक दुसरा आणि खेळपट्टी मात्र पहिल्याच मॅच मध्ये तापले आणि पहिल्याच मॅच मध्ये पाहिलं तर 80 पेक्षा जास्त धावा, तब्बल 84 आणि 85 टार्गेट. तर चला डगआउट मध्ये विनंती करू, सराई ब्रदर टीम जास्त वेळ घेऊ नका आणि लगेचच आपली सलामीची जोडी आपण मैदानाच्या आत पाठवायची आहे. लागतोय चांगली फिट त्या ठिकाणी, बॉलला उचल फेक करण्या वेळेत या ठिकाणी 2 धावा कंप्लीट होतात. पहिल्याच बॉल वरती 2 धावा कंप्लीट करतायत. सुरुवात चांगली पाहायला मिळते. राम खंडवी जी संधी निर्माण करून दिली चंद्रकांत डुमणे यांनी, मात्र त्या संधीचं सोनं करावं लागेल मैदानाच्या आत. लगातार 3 चौकार, लगातार 3 षटकार, 1000 रुपयाचा कॅश प्राइज मात्र दिलं जाईल. गुडलँड स्पॉट, फटका फसलाय, झेलची संधी, स्वतः गोलंदाज कॉल केलाय, झेल माझा आहे, मी स्वीकारणार आणि सहजासहजी या ठिकाणी कॅच स्वीकारली. पहिला धक्का लागतोय. बॅटिंग करत असताना टीम सराई ब्रदर्स या संघाला 440 वॉटचा झटका. जितेंद्र शेंडे बॅक टू दी पवेलियन. बंधू आहेत मैदानाच्या आत, परंतु आता मोठ्या बंधूला मात्र छोट्या बंधूनं या ठिकाणी बाहेरचा रस्ता दाखवलाय. अर्थातच विकेट गृहीत घेतलाय आणि फलंदाज बाद. बॉल वरती मोठा फटका खेळायचं होतं. शॉर्ट ऑफ प्लेन बॉल होता, फसवा चेंडू फेकला, थोडासा वेग कमी केला आणि तदनंतर बॅट आधी फिरली, टायमिंग जुळलं नाही आणि तदनंतर स्वतः गोलंदाज विशाल शेंडेनं मात्र या ठिकाणी केलंय जितेंद्र शेंडे यांचा काम तमाम. विकेट घेतलाय. आता मैदानाच्या आत नवीन खेळाडू 3ऱ्या क्रमांकावरती जितेश यांना आपण पाहता.
जितेश उघडे यांना आपण पाहता, मॅन फ्रॉम चिखलोलीचा हा खेळाडू मैदानाच्या आत पोहोचलाय 3ऱ्या क्रमांकावरती. पहिलाच बॉल, फटका चांगला आहे, गॅप मध्ये फटका, व्हॉट अ शॉट. अगदी जमिनीच्या गवताला आग लावत जाणारा हा चेंडू कार्पेटच्या सहाय्याने बॉल सीमारेषा बाहेर जातोय. पहिलाच बॉल खेळत असताना दणदणीत सुरुवात, चौकार. अगदी ऍक्शन बाब होतं. अगदी फ्रंट फूट वरती आले, त्यानंतर बॅक फूट वरती आणि त्यानंतर पंच केला, ड्राईव्हचा फटका, लाजबाब. 4 धावा वसूल केल्यात, 6 धावा. पुन्हा एकदा ओव्हर पिच बॉल ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न, परंतु मिडॉनला खेळाडू उपस्थित आहेत. त्या ठिकाणी नक्कीच चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. अनिकेत होते, कोणत्या प्रकारची धाव मिळणार नाहीये. डॉट बॉल, चौकारानंतर कमबॅक करत असताना मैदानाच्या आत विशाल शेंडे. शॉर्ट अप लेन बॉल, फटका चांगला आहे, पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून बॉलला उडवलाय. बॉल चला डीप मध्ये, लगातारचा मी तर म्हणेन या ठिकाणी त्याच क्षेत्रात हा दुसरा खूप चांगला फटका, चेंडू सीमारेषा बाहेर, 4 रन. चौकार खेचला मैदानाच्या आत, चौकाराच्या मदतीने दुहेरी आकडा मात्र स्कोर कार्ड वरती पाहायला मिळते. 10 धाबा. प्रति ओव्हरचा रेकॉर्ड रन जर पाहिला तर 14.25चा सरासरीने धाबा कुटायच्या आहेत, परंतु इथं फटका फसला, जेलची संधी आहे, परंतु नो मॅन्स लँड मध्ये हा चेंडू ट्रॅव्हल होतोय. अनिकेत पोहोचेल, बॉलला उचलेल, फेकेल, तत्पूर्वी 2 धाबा कंप्लीट होत आहेत आणि या ठिकाणी पंचांचा इशारा. षटक पहिलं संपलंय. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर या ठिकाणी सेकंड इनिंग मध्ये 85 धावसंख्येचा पाठलाग करत असताना पहिल्याच ओव्हर मध्ये सराय ब्रदर्स 11 संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे. 12 धाबा एका गड्याच्या मोबदल्यात. परंतु मैदानाच्या आत अजूनही सलामी वीर राम खडबी ज्यानं अजूनही एकही बॉलचा सामना केला नाहीये. राम मात्र कशा प्रकारे मैदानाच्या आत आपल्या डावाची सुरुवात करेल. रामसाठी पाहिलं तर सुवर्ण संधी आहे, परंतु त्या संधीचं सोनं करावं लागेल मैदानाच्या आत. तसंच मॅचलाही आपल्या बाजूने फिरवावं लागेल. चांगला डाव मैदानाच्या आत खेळावा लागेल. स्वतःवर ते कंट्रोल मात्र दाखवावा लागेल. सातत्याने या ठिकाणी पाहिलं तर 6 षटकांचा सामना पहिला आणि त्यानंतर या 6 षटकांमध्ये 85 कुटायचे आहेत. पहिल्या ओव्हरमध्ये आल्या 12. आता उर्वरित समीकरण राहिले ते म्हणजे आता तुम्ही पाहू शकता स्क्रीनवरती येणारे 30 चेंडू आणि 73 धावसंख्येची गरज आहे. रिक्वायर्ड रन रेटचा विचार केला तर आता प्रति ओव्हरचा रिक्वायर्ड रन रेट हे नक्कीच आम्ही तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करू. 14.6च्या सरासरीनं मात्र आता धावा कुटायच्या आहेत 5 षटकांमध्ये. म्हणजे 15चा टार्गेट जरी धरून चालले सराई ब्रदर्स तरी हरकत नाहीये. म्हणजे प्रति ओव्हर मध्ये 15 धाबा कुटायच्या आहेत आणि हाच टार्गेट आता मनामध्ये घ्यावा लागेल. षटक क्रमांक 2 गोलंदाज लकी. मगाशीच आपण पाहिलं सोनू सरांनी सांगितलं की या हंगामात सध्या फुल फॉर्म मध्ये हा खेळाडू आहे लकी आणि तोच मात्र गोलंदाजीसाठी आलाय. फटका चांगला आहे, कव्हर्सला उडवलाय, परंतु डीप मध्ये आपण पाहता खेळाडू पोहोचतील ऋतिक, परंतु त्यांनाही बीट करून चेंडू जाईल सरळ. एक्स्ट्रा कव्हर, बाउंड्री लाईनच्या पार आणि राम खंडबी पहिलाच बॉल खेळत असताना त्याच्या बॅट मधून आलाय चौकार. रामच्या बॅट मधनं पहिला चौकार आपण पाहायला मिळालाय. या ठिकाणी आपण पाहतो 4 धाबा धाव फलकावरती ऍड होतील. चौकाराच्या मदतीने टीमची टोटल जाऊन पोहोचते 16 धाबा. सुरुवात चांगली. कुठल्याच स्पॉटचा हा चेंडू, हलकीशी अपील, परंतु पॅड वरती हा चेंडू आढळतोय. अपील तर केली होती परंतु पंचांचा कोणत्या प्रकारचा इशारा येत नाहीयेत, परंतु अपील फेटावली गेली आहे आणि त्यानंतर हा डॉट बॉल आलाय. प्रत्येक डॉट बॉल मैदानाच्या आत सराई ब्रदर्स टीम वरती प्रेशर निर्माण करून जाईल, परंतु जोपर्यंत क्वालिटीचे बॅटर आहेत तोपर्यंत काही फरक पडणार नाहीये सराई ब्रदर्सला. ओव्हर पिच बॉल, फटका या ठिकाणी चांगला आहे, बॉल जाईल सरळ मिडॉनच्या डोक्यावरून सीमारेषा पलीकडे. स्वीट साऊंड ऑफ द बॅट, चेंडू फरार, सीमारेषा बाहेर, षटकार. षटकार आलाय आणि त्याच दरम्यान आता नुकतंच आमच्या
साथीने या ठिकाणी नक्की जॉईन झाले आमचे साथी स्कोरर विकी. आपलंही मनपूर्वक स्वागत. कालच्याही दिवसात ते जॉईन होते आणि आजही पुन्हा एकदा ठिकाणी आपण उपस्थित आहात. आम्ही आपलं मनपूर्वक आभारी आहोत. षटकार आलाय. ज्या धावांची गरज आहे त्या धावा मैदानाच्या आत येत आहेत सराई ब्रदर्स टीम साठी. 6 षटकांचा हा सामना. 6 षटक म्हटले तर कंट्रोल क्रिकेट मात्र मैदानाच्या आत तुम्हाला दाखवावा लागेल, कारण की वेळही तुम्हाला मैदानाच्या आत तेवढाच द्यावा लागेल. आणि नक्कीच मी तर म्हणेन राम खडवी यांना नक्कीच मैदानाच्या आत वेळ द्यावा लागेल. धावा आपोआप येतील. मी तर म्हणेन राम जोपर्यंत स्क्रीजवरती असतील धावा आपोआप येतील मैदानाच्या आत. षटकार ठोकल्यानंतर संघाची धावा संख्या 22. स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न, परंतु या ठिकाणी अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर ठेवलंय. चांगला चेंडू या ठिकाणी पाहतोय कमबॅक करत असताना. पहिल्या चेंडूवरती चौकार आला, त्यानंतर डॉट आला, तिसऱ्या बॉलवरती षटकार आणि पुन्हा एकदा डॉट. म्हणजे चढाव उतार मैदानाच्या आत या षटकांमध्ये पाहायला मिळतोय. चेंडू क्रमांक 5 शॉर्ट ऑफ लेंथ फुल केलाय. मिड विकेटला खेळाडू उपस्थित आहेत. विशाल एका टप्प्यावरती बॉलला उचलतील फेकतील तत्पूर्वी या ठिकाणी मिळेल फक्त एक सिंगल. सिंगलच्या जोरावरती टीमची टोटल 23 धावा. खूप चांगला क्रिकेट मैदानाच्या आत पाहायला मिळतोय. कोणत्या प्रकारची घाई गडबडी पाहायला मिळत नाहीये. सायलेंट क्रिकेट, शांतपणाने क्रिकेट या शांत वातावरणामध्ये पाहायला मिळतोय. पहिली मॅच आणि पहिल्या मॅच मध्येच नक्कीच खूप चांगली मजा येणार आहे. फटका चांगला आहे, कबसला उठवला, परंतु इथे फिल्डर पोहोचणार का? परंतु 2 खेळाडू पोहोचले होते. ताळमेल जुळालं नाहीये आणि तदनंतर या ठिकाणी असं वाटलं होतं की झेल होईल, परंतु शेवटच्या मोक्याला या ठिकाणी ताळमेल नव्हतं, कॉलिंग नव्हती आणि त्यानंतर झेल मी तर म्हणे नक्कीच ड्रॉप झाला की काय. आणि या ठिकाणी पाहिलं तर षटक क्रमांक दुसरंही संपलंय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली सराई ब्रदर्स टीमची टोटल 24 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. पहिल्याही ओव्हरमध्ये पाहिलं तर 12 धावा आल्या होत्या आणि याही ओव्हरमध्ये 12 म्हणजे या ठिकाणी करंट रन रेट पाहिलं तर 12.0च्या सरासरीनं धावा जमा केल्या जातात. आता रन रेट हळूहळू वाढत चाललाय. रिक्वायर्ड रन रेट पाहिलं तर आता जाऊन पोहोचलाय 15.25. मागच्याच ओव्हरमध्ये पाहिलं तर 14.60च्या सरासरीनं धावा बनवायच्या होत्या, परंतु आता हळूहळू मी तर म्हणेन रिक्वायर्ड रन रेट वाढत चाललाय मैदानाच्या आत. परंतु जोपर्यंत राम आणि मैदानाच्या आत जितेंद्र आहेत, नक्की जितेश आहेत, तोपर्यंत नक्कीच मी तर म्हणेन हा डाव मी तर म्हणेन सराई ब्रदर्स आपल्या बाजूनं नक्कीच खेचून आणतील. पहिला ओव्हरचा विचार केला विशालनं, 12 धावा खर्च केला, एक सफलता अर्थातच एक विकेट घेतलं, परंतु तदनंतर लकीनंही 12 धावा खर्च केल्या, विकेट त्याला मिळाले नाहीये. पुन्हा एकदा सेकंड स्पेल घेऊन आलाय आपल्या टीमसाठी विशाल शेंडे बॉलिंग ट्रॅक वरती. आता मात्र विखुरलेलं क्षेत्ररक्षण मैदानाच्या आत पाहायला मिळतोय. ऑन साइडला फटका चांगला आहे, या ठिकाणी गॅप मध्ये ढकललाय. ऋतिक आहे, पाठलाग करतोय, परंतु त्याच्या आब्याकाच्या बाहेर बॉल जाईल सरळ. एक टप्पा घेत लॉंग ऑफच्या डोक्यावरून सीमारेषा बाहेर चौकार. अगदी या ठिकाणी खूप चांगला फटका जितेश यांच्या बॅटमधून आला. चौकाराच्या मदतीने 28 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. पहिला विकेट हा पाहिला तर नक्कीच 2 या धावसंख्येवरती आला, परंतु तदनंतर खूप चांगली पार्टनरशिप मैदानाच्या आत राम आणि जितेश या दोघांच्या माध्यमातून पाहायला मिळते. आणि खऱ्या अर्थानं जर मोठा टार्गेट तुम्हाला चेस करायचा असेल तर तुम्हाला चांगली पार्टनरशिप बिल्टअप करणं महत्वाचं आहे. लवा फुल टॉस होता, सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, परंतु या ठिकाणी यष्टांवरती हा चेंडू पाहिलं नाही आणि तदनंतर यू मिस बट आय विल डेफिनेटली हिट. या ठिकाणी फुल टॉस बॉल होता, परंतु मिस केला आणि तदनंतर परतावं लागेल मैदानाच्या आत जितेश उघडे यांना. आणि या ठिकाणी पार्टनरशिप बिल्टअप झाली होती, त्या पार्टनरशिपला ब्रेक लावलाय. पुन्हा एकदा विशाल शेंडेला मिळते सफलता. विकेट क्रमांक 2 फलंदाज बाद.
मैदानाच्या आत नवीन खेळाडू निलेश लचके बोहनोली. नक्कीच बोहनोलीचा हा खेळाडू, परंतु मैदानाच्या आत निलेशलाही आता चांगला डाव खेळावा लागेल आपल्या टीमसाठी. जर का स्वतःची ओळख निर्माण करायची असेल तर आता संकटातून आपल्या टीमला बाहेर काढावा लागेल. चांगला डाव मैदानाच्या आत करावा लागेल निलेशलाही. ज्या प्रकारे राम खंडव्याने जितेशनं आपल्या टीमसाठी चांगलं योगदान दिलं, तशाच प्रकारे निलेश लचके यांनाही चांगला मी तर म्हणेन डाव खेळावा लागेल आपल्या टीमसाठी. विकेट टेकर गोलंदाज म्हटलं तरी काही हरकत नाहीये. पहिल्याही ओव्हरमध्ये विकेट आपल्या टीमला मिळवून दिली. नक्कीच कवी शेंडे यांचा हा ट्रम्प कार्ड म्हटलं तरी हरकत नाहीये. सातत्यानं कवी शेंडे यांनी मी तर म्हणेन विशालवरती जास्तीत जास्त भरोसा दाखवलाय. कारण की जितेंद्रलाही बाद करण्यात यश आलं, ते म्हणजे विशालला. नक्की ज्येष्ठांच्या मागे आपण पाहू शकता कवी शेंडे टीमचा मी तर म्हणेन सरसेनापती आणि नक्कीच चांगली कामगिरी कवी शेंडे यांच्याही माध्यमातून. सातत्यानं त्यांना माहिती आहे या ठिकाणी कोणाला कशी गोलंदाजी कोणत्या एंडने द्यायची आहे. पूर्णपणे मी तर म्हणेन त्यांना मैदानाची माहिती आहे. कारण की कवी झाला, त्यानंतर विशाल झाला, जितेंद्र झाले, हे तीन मात्र खेळाडू एकमेकांच्या विरोधात आहेत. तिघांनाही माहिती आहे मैदानाची पूर्णपणे दिशा आणि दशा. गेम ऑन. ओव्हर पिच बॉल, फटका फसलाय. पुन्हा एकदा जेलची संधी. इथे आपण पाहिलं रमेश आहे, चूक होणार नाहीये. आणि त्यानंतर हा खूप चांगला मी तर म्हणेन जेल स्वीकारलाय. शॉर्ट कव्हरला इथनं अजून एक फलंदाज बाद होईल. लगातारचा हा दुसरा धक्का लागतोय टीम सराई ब्रदर्स या संघाला. निलेश बॅक टू दी पवेलियन. नक्कीच लगातार विकेटचा सिलसिला मैदानाच्या आत सुरू आहे. विकेट हॅट्रिक होईल का मैदानाच्या आत, परंतु नक्कीच पाहावं लागेल. विशाल सध्या तरी मैदानाच्या आत विषारी गोलंदाजी करत असताना सराई ब्रदर्स या टीमच्या विरोधात आतापर्यंत टीमचा विचार केला 3 खेळाडू बाद झाले सराई ब्रदर्सच्या संघाचे आणि 3ही खेळाडू मी तर म्हणेन विशाल शेंडे यांनी बाद केलेले आहेत. म्हणजे चांगली गोलंदाजी, एका हाती गोलंदाजी मात्र मैदानाच्या आत करत असताना विशाल शेंडे. 85चा टार्गेट आता मात्र मोठा डोंगर दिसू लागलाय. ज्या प्रकारे सुरुवात झाली होती, चांगली सुरुवात झाली, असं वाटलं की धावा चेस होतील, परंतु आता खऱ्या अर्थानं मैदानाच्या आत थोडासा अडखळा निर्माण होतोय. ओव्हर पिच बॉल होता ऑन साइडला, हलक्या हाताने ड्राईव्ह केलाय. स्क्वेअर लेगला खेळाडू उपस्थित आहेत, परंतु या ठिकाणी एकच धाव मिळेल. सिंगलच्या मदतीने टीमची टोटल आता पुढे जाऊन पोहोचते. 29 धावा धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. ओव्हरचा विचार केला आतापर्यंत टीमचे विचार केला तर 4 चेंडू फेकले गेले आहेत आणि 5 धावा खर्च केल्यात. गुडलेस पडता हा चेंडू ऑन साइडला पुल केलाय. लॉंग लेगला खेळाडू नाहीयेत, पोहोचतील तत्पूर्वी आपण या ठिकाणी पाहू शकता खरा फिल्डिंग मैदानाच्या आत. आणि नक्कीच नशिबाची साथ मिळते ती म्हणजे सराई ब्रदर्स आणि राम खडबी यांना चौकार. नक्कीच ऍक्शन रिप्ले मध्ये पाहिलं खेळाडू खूप दूरवर होते. पोहोचता मी तर म्हणेन थोडस जजमेंट आलं नाही आणि त्याच कारणास्तव मी तर म्हणेन मिसफील्ड झाली, परंतु चौकार आलाय आणि त्याही मी तर म्हणेन राम खडबी यांच्या बॅटमधून. ओव्हर पिच बॉल ऑन साइडला ड्राईव्ह केला. स्टेप आउट करत असताना खूप चांगला फटका. डीप मध्ये आपण पाहता दीपक आहेत. नक्कीच यस इथे फक्त पाहिलं तर एकच धाव आपल्याकडे स्ट्राईक ठेवण्याचा नक्कीच मी तर म्हणेन प्रयत्न करतायत राम. आणि या ठिकाणी पाहिलं तर शेवटच्या बॉलवरती एक सिंगल आली. पाहता 3 षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्त झाला आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना सराई ब्रदर्स 11 संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 34 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. आता समीकरण स्क्रीनवरती पाहू शकता. खूप चांगली ही मॅच पाहायला मिळते. शिंगवे वॉरियर्स विरुद्ध सराई ब्रदर्स. आता समीकरण 18 चेंडू आणि 51 धावसंख्येची गरज.
तर जाऊया पुन्हा एकदा मैदानाच्या आत. आता खऱ्या अर्थानं मॅचला मजा येईल, कारण की अर्धा डाव या ठिकाणी मी तर म्हणेन जवळपास संपलाय. अजूनही अर्धा डाव बाकी आहे, परंतु आता उर्वरित 18 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि 18 चेंडूमध्ये 51 धावा संख्येची गरज. राम खंडवी विरुद्ध कवी शेंडे अशी लढत आता मैदानाच्या आत पाहायला मिळते. परंतु आता राम खंडवी यांच्या विरोधात कवी शेंडे. पहिलाच बॉल फुल टॉस होता, स्टिपट करून खेळण्याचा प्रयत्न, परंतु या ठिकाणी हा चेंडू पाहिला तर नक्कीच लेग स्टिकच्या बाहेर आहे. पंचांचा इशारा, वाईट बॉल. एक अवांतर धाव फलकावरती ऍड होते. टीमची टोटल 35, 35 धावा. फुल टॉस, सीधी आणि सरळ लाईन, आणि त्या लाईन वरती केलाय आक्रमण. बॉलला पाठवलाय सरळ फाईन लेगला आणि चेंडू जाईल सीमारेषा पलीकडे. 4 धावांकरिता रामच्या बॅट मधून चौकार. चौकार आलाय रामच्या बॅट मधून. आता मात्र टॉप गिअर मध्ये बॅटिंग करावी लागेल, परंतु समोर कवी शेंडे आहे, थोडंसं आव्हान असेल. सातत्याने आपण पाहू शकता कवी शेंडेनं विखुराला क्षेत्ररक्षण लावले मैदानाच्या आत. राम खडवीसाठी स्क्वेअर लेगला, त्यानंतर फाईन लेगला, मिड ऑनला, लॉंग ऑफला, आणि त्यानंतर पाहिलं तर एक्स्ट्रा कव्हरला इथे फटका फसलाय. जेलची संधी स्वतः पोहोचलाय कवी, आणि त्यानंतर या ठिकाणी खूप चांगला झेल स्वीकारलाय राम खंडवी, जो या टीम मध्ये खऱ्या अर्थानं मैदानाच्या आत शिंगवे वॉरियर्स टीम विरुद्ध थोडासा अडथळा निर्माण आणत होता, आणि त्या अडथळ्याला मी तर म्हणेन कवी शेंडेनं बाहेर केलाय. कॅचच्या स्वरूपात फलंदाज बाद होतोय. नक्कीच या ठिकाणी रामला परतावं लागेल डगआउट मध्ये. फलंदाज बाद. सगळं पाठवलं ना, देतो तुला मी संध्याकाळी. माल आहे तोच कपूर. हॅलो, तर नक्कीच ना अजून एक पाहिलं तर धक्का लागला गेलाय. राम खडवी जो ट्रम्प कार्ड होता टीमचा, ज्यांना 9 चेंडूमध्ये 20 धावा बनवल्या. नक्कीच संघर्ष मैदानाच्या आत केला, परंतु आता खऱ्या अर्थानं मजा येईल. बाला बसमाई त्याच क्वालिटीचा बॅटर आहे. फुल टॉस बॉल फटका ठिकाणी फसलाय डीप मध्ये. ऋतिक आहे, चूक होणार नाहीये, आणि इथनं अजून एक झेल. लगातारचा हा दुसरा धक्का लागतोय. बॅटिंग करत असताना सराई ब्रदर्स या संघाला अजून एक धक्का. बाला बसमा बॅक टू द पवेलियन. मैदानाच्या आत वैभव आव्हाड यांना पण पाहता, जे लवालीचे आहेत, मात्र मैदानाच्या आत नक्कीच ज्या प्रकारे आपण लवाले गावासाठी खेळतो, चांगला क्रिकेट खेळतो, अगदी तशाच प्रकारे आता मैदानाच्या आत सराई ब्रदर्सच्या टीम कडून खेळत असताना वैभवला आता वैभवशाली फटके मैदानाच्या आत खेळावे लागेल. चांगली इनिंग साकार करावी लागेल. कवी शेंडे यांच्या विरोधात चांगले फटके खेळावे लागेल. नक्कीच इथनं पाहिला तर आपल्या टीमला संकटातून बाहेर काढावा लागेल. गुडलँड स्पॉटचा हा चेंडू थोडासा वेग मात्र कमी, परंतु त्यानंतर फिक्री नक्कीच या ठिकाणी फिरकीचं आक्रमण सध्या तरी सुरू आहे, परंतु या ठिकाणी नक्कीच दोन्ही बाजूने चेंडूला वळवण्याची क्षमता आहे कवी शेंडे यांच्याकडे. डॉट बॉल. आतापर्यंत विचार केला तर फक्त न फक्त 5 धावा खर्च केल्यात. फुल टॉस बॉल होता, मोठा फटका खेळण्याची संधी मात्र चालून आली होती, आणि संधीचं सोनं केलं नाहीये. हा सुद्धा डॉट. आतापर्यंत 5 फलंदाज बाद झाले.
ओव्हरपिच बॉल ऑन साइडला लॉब करण्याचा प्रयत्न, परंतु या ठिकाणी पण पाहता बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये, परंतु या ठिकाणी यस पंच बॅटची कडा, परंतु फलंदाज स्वतःहून क्रीज सोडतायत. त्या ठिकाणी विकेटचं पतन. नक्कीच वैभव बॅक टू द पवेलियन. नक्कीच या ठिकाणी पुन्हा एकदा शुभेच्छा येत आहेत आदिवासी प्रीमियर लीग अंबरनाथ 2024 पर्व तिसऱ्यासाठी. नक्कीच उत्तमजी पाटील यांच्या माध्यमातून या ठिकाणी सर्व आयोजन कमिटी आणि त्यानंतर सर्व खेळाडूंना मात्र शुभेच्छा येत आहेत. नक्कीच उत्तमजी पाटील आपला आम्ही मनपूर्वक स्वागत करतो. नक्कीच कौशल्य विभागाचे आहेत आणि त्यानंतर एक चांगले समालोचक सुद्धा आहेत. आपला आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतो. परंतु या ठिकाणी अक्रॉस लाईनचा फटका सुंदर आहे. बॉल चला फाईन लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे एक टप्पा घेत 4 धाबा. तर या ठिकाणी यात नंतर होणारी नेक्स्ट मॅच असणार आहे मॅच क्रमांक या ठिकाणी पाहिले तर दुसरी शिंगवे वॉरियर्स विरुद्ध बजरंगी 11 ही मॅच मात्र खेळवण्यात येईल नेक्स्ट मॅच. तर नक्कीच मॅच झाल्यानंतर शिंगवे वॉरियर्स टीमला 5 मिनिटाचा नक्कीच रेस्ट दिला जाईल आणि त्यानंतर आपण टॉस करणार आहोत. ते म्हणजे शिंगवे वॉरियर्स विरुद्ध बजरंगी 11 या दोन संघांच्या दरम्यान मात्र नेक्स्ट मॅच खेळवली जाईल. नक्कीच थोडेसे फेरबदल मात्र केले जातात मॅच मध्ये. या ठिकाणी तिसरी मॅच होती ती मात्र आपण दुसरी खेळवतोय, परंतु नक्कीच असोसिएशन कमिटीचा जो निर्णय आहे तो आम्ही तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचवतोय. या ठिकाणी नेक्स्ट मॅच शिंगवे वॉरियर्स विरुद्ध बजरंगी 11 ही मात्र खेळवण्यात येईल. नवीन फलंदाज मैदानाच्या आत नकुल उघडे मॅन फ्रॉम झोन. आता मात्र इथनं मैदानाच्या आत जर पाहिलं तर मॅच पूर्णपणे मी तर म्हणेन आता शिंगवे वॉरियर्स या ठिकाणी या मॅच वरती पूर्णपणे पकड निर्माण करते, कारण की आतापर्यंत 7 फलंदाज बाद झाले. इथनं अजून एक विकेट मिळू शकते आणि यस विशाल चूक करणार नाही. अजून एक या ठिकाणी धक्का लागतोय फलंदाज बाद. आणि त्याच दरम्यान या ठिकाणी बजरंगी 11 संघाचे संघ मालक माननीय श्री मंगेश दादा उत्तेकर यांना आम्ही विनंती करू की दादा आपण या आपल्या व्यासपीठावरती आपला आम्ही मनपूर्वक स्वागत करतो. आदिवासी प्रीमियर लीग अंबरनाथ 2024 पर्व तिसरं आणि आपलं या ठिकाणी आम्ही मनपूर्वक स्वागत करतो. तर मंगेश दादांना विनंती असेल आपण यायचं आपल्या व्यासपीठावरती. संघाचे संघ मालक आहेत बजरंगी 11 संघाचे. तर जाऊया पुन्हा एकदा मैदानाच्या आत. इथं आपण पाहिलं तर 10व्या क्रमांकावरती संदेश यांना पण पाहता मॅच पूर्णपणे मी तर म्हणेन आता शिंगे वॉरियर्सच्या खिशामध्ये आहे.
आतापर्यंत पाहिलं तर 45 धाबा बनल्या गेल्यात. अजूनही 40 धाबा बनवायच्या आहेत मैदानाच्या आत. खूप चांगल्या या ठिकाणी गोलंदाजी ही पाहायला मिळाली. ओव्हरचा विचार केला तर पहिल्याच ओव्हरमध्ये विशाल शेंड्यानं खऱ्या अर्थानं विषारी गोलंदाजी केली. मेन विकेट अर्थातच जितेंद्र शेंडे यांना बाद केलं, परंतु तदनंतर सेकंड ओव्हर विकीने फेकलं. विकीने ही चांगली गोलंदाजी केली, 12 धाबा खर्च केल्या. तदनंतर पाहिलं तर विशाल शेंडे पुन्हा एकदा आले. पुन्हा एकदा गोलंदाजी करत असताना मात्र 2 विकेट मिळवल्या आणि तदनंतर 10 धाबा खर्च केला. विशालने खऱ्या अर्थानं मैदानाच्या आत प्रभावीशाली गोलंदाजी केली आहे. 2 षटक फेकले, 2 षटकांमध्ये 3 विकेट या ठिकाणी मिळवल्या आणि 22 धाबा खर्च केल्या. नक्कीच कौतुकास्पद कामगिरी मैदानाच्या आत पाहायला मिळाली विशाल शेंडे यांच्या माध्यमातून. परंतु तदनंतर खऱ्या अर्थानं टर्निंग पॉईंट षटक 4थं होतं. कवी शेंडे आला. कवी शेंडेनं त्या षटकामध्ये पाहिलं तर तब्बल 3 खेळाडूंना बाद केलं आणि फक्त 5 धाबा खर्च केल्या. तिथून खऱ्या अर्थानं मी तर म्हणेन सराई ब्रदर्स हा संघ बॅकफूटवरती पाहायला मिळाला आहे. आता उर्वरित समीकरण कठीण झालंय. स्क्रीनवरती पाहू शकता 6 चेंडू आणि 38 धावसंख्येची गरज आहे. शेवटचा आणि अंतिम षटक गोलंदाज अनिकेत बॉलिंग ट्रॅकवरती. 6 चेंडू 38 धावसंख्येची गरज. मॅचची हवा पूर्णपणे मात्र काढलेली आहे. मॅच आता जवळपास 99-100% म्हणलं तरी काय हरकत नाही आहे. पूर्णपणे ही मॅच आता शिंगवे वॉरियर्स या टीमच्या बाजूने पाहायला मिळते. पहिलाच बॉल डॉट. आता खऱ्या अर्थानं क्रिकेटची औपचारिकता पूर्ण केली जाते. तर नेक्स्ट मॅच शिंगवे वॉरियर्स विरुद्ध बजरंगी 11. बजरंगी 11 टीमच्या सर्व खेळाडूंना विनंती असेल आपण व्यासपीठाच्या डाव्या बाजूला येऊन थांबायचं आहे. या ठिकाणी शॉट ऑफ लेन, फटका चांगला आहे, पूल केलाय, पूल होतोय पॉवरफुल. स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून बॉल होतोय सीमारेषा पलीकडे. 6 धावांसाठी षटकार. तर नेक्स्ट मॅच शिंगवे वॉरियर्स विरुद्ध बजरंगी 11. ही मॅच मात्र 5 षटकांची असेल, हे लक्षात असू द्या. शिंगवे वॉरियर्स विरुद्ध बजरंगी 11 मात्र ही मॅच 5 षटकांची खेळवली जाईल. टीमची टोटल पाहिली तर जाऊन पोहोचले 53 धावा. जर का या मॅच मध्ये 60-65 धावा जर असत्या तर मजा आली असती, परंतु त्या ठिकाणी आपण पाहिलं तर नक्कीच याही मॅच मध्ये आपण पाहिलं तर गोलंदाजाने आपली ताकद दाखवली आहे. चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. इथनं अजून एक धाव फलकावरती मिळते. टीमची टोटल 54 धावा. 2 चेंडू शिल्लक आहेत. औपचारिकता पूर्ण केली जाते मैदानाच्या आत. आपण स्पर्धा पाहतायत आदिवासी प्रीमियर लीग अंबरनाथ 2024 पर्व 3 सीझन 3 या ठिकाणी पाहायला मिळते आणि आज दिवस क्रमांक हा 2. पहिली मॅच या ठिकाणी आपण पाहतात प्रेक्षक वर्ग सकाळपासून मात्र मॅचेसचा आनंद घेतात. त्या सगळ्यांचं सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक आम्ही स्वागत करतोय आणि जे प्रेक्षक आम्हाला ऑनलाईन पाहतायत त्या सर्व प्रेक्षक मायबापांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय. मोस्ट वेलकम. आपलं शॉट प्लेन हा चेंडू होता ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, परंतु इथे आपण पाहिलात यष्टीरक्षकांना केले चूक, परंतु डीप मध्ये क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. चांगले फिल्डिंग, एकच धाव मिळेल. 56 धावा धाव फलकावरती 58 धावा. शेवटचा बॉल पूल केलाय, फटका चांगला आहे, बॉल चला सरळ पुन्हा एकदा स्क्वेअर लेग मध्ये सीमारेषा पलीकडे शेवट गोड केलंय. बॅटिंग करत असताना मी तर म्हणेन सराई ब्रदरच्या संघानं, परंतु मैदानाच्या आत धावा जास्त होत्या. पाहिला तर फक्त मी तर म्हणेन नक्कीच अजून जर त्या ठिकाणी अजून एक षटक असतात तर नक्कीच मॅचला मजा आली असते, परंतु त्या ठिकाणी 24 धाब्यानं पराभूत झालाय तो म्हणजेच 21 धाब्यानं पराभूत झालाय तो म्हणजेच सराई ब्रदर्स हा संघ हार्ड लक, परंतु अभिनंदन, सामना पहिला जिंकलाय तो म्हणजेच शिंगवे वॉरियर्स या संघाने.
दोन्ही टीमचे